नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की एक साधासा स्पर्श लहान मुलांना अख्खं जग कसं शिकवू शकतो? आज आपण ह्याच स्पर्शाच्या दुनियेत एका भन्नाट प्रवासाला निघणार आहोत. चला तर मग. अच्छा, आता जरा विचार करा. लहान मुलाला मऊ म्हणजे काय आणि कडक म्हणजे काय हे कसे समजावून सांगणार? नुसते शब्द सांगून भागेल का? नाही ना. कारण हे शब्द नाहीत, तर हे आहेत अनुभव. आणि आज आपण नेमकं हेच कोडं उलगडणार आहोत. तर हे कोडं उलगडण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे मैत्री बालमनाशी नावाची एक पुस्तिका. यात एक इतकी सोपी आणि मजेशीर कृती दिली आहे ना की तुम्हालाही आश्चर्य वाटेल की कसा एक साधा खेळ मुलांसाठी ज्ञानाचा मोठा खजिना म्हणू शकतो. ठीक आहे, मग सुरुवात करूया का? आजच्या या आपल्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत तर सगळ्यात आधी मुलांच्या जगात स्पर्शाला इतकं महत्त्व का आहे, मग या खेळासाठी आपल्याला नक्की काय काय साहित्य लागेल, त्यानंतर हा खेळ आपण 3 वेगवेगळ्या वयोगटांसाठी कसा खेळू शकतो, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, या साध्या खेळातून मुलं नक्की काय शिकतात. तर सगळ्यात पहिला मुद्दा, मुलांचं स्पर्शाचं जग. या खेळाचा मुख्य उद्देश काय माहितीये? मुलांची स्पर्शाची जी जाणीव आहे ना ती अधिक पक्की करणं. म्हणजे त्वचेद्वारे वस्तूंना अनुभवणं आणि त्या अनुभवातून काहीतरी अर्थ काढणं, हे त्यांना आणखीच चांगलं जमायला हवं. आता बघा, स्पर्शज्ञान म्हणजे काय? सोप्या भाषेत त्वचेद्वारे माहिती समजून घेण्याची क्षमता. याचमुळे आपल्याला एखादी गोष्ट कशी आहे, तिचा पोत कसा आहे, ती गरम आहे की थंड, हे सगळं कळतं. आणि लहान मुलांसाठी तर अरे वा, त्यांच्यासाठी तर जग समजून घेण्याचं हे पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. प्रत्येक गोष्टीला हात लावल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही, बरोबर ना? म्हणूनच ही पायरी खूपच महत्त्वाची आहे. बरं, मग या खेळासाठी आपल्याला काय काय लागेल, म्हणजे साहित्याची जमावाजमाव कशी करायची? थांबा, जास्त विचार करू नका. यासाठी काही मोठं सामान आणायची गरज नाहीये. आपल्या घरातच मिळणाऱ्या अगदी साध्या सुध्या वस्तू पुरेशा आहेत. उदाहरणार्थ इथे बघा, एका बाजूला आहेत मऊ वस्तू, जसं की कापूस, स्पंज, लोकर, अगदी टेडी बिअर सुद्धा. आणि दुसऱ्या बाजूला आहेत कडक वस्तू, दगड, लाकडी ठोकळा, चमचा, पेन्सिल. आता या 2 गटांमधला जो फरक आहे ना, तोच मुलांना स्पर्शाचा खरा अर्थ शिकवणार आहे. चला, साहित्य जमलंय, आता खरी मजा सुरू होणार आहे, खेळाची. हा खेळ आपण मुलांच्या वयानुसार 3 वेगवेगळ्या पातळ्यांवर किंवा स्तरांवर खेळणार आहोत. आणि जसजसं मूल मोठं होत जाईल तसतसा हा खेळ आणखी मजेशीर आणि थोडासा आव्हानात्मक होत जाईल. तर पहिला स्तर आहे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी. याचं नाव आहे स्पर्श करा आणि ओळखा. अगदी सोपं आहे. यात आपल्याला फक्त मुलांना मऊ आणि कडक या शब्दांचा थेट अनुभव द्यायचा आहे. असा अनुभव जो त्यांच्या मनात कायमचं घर करून राहील. जरा डोळ्यासमोर आणा. तुम्ही मुलाच्या हातात कापूस देता आणि विचारता, हा कसा लागतोय? आणि मग ते उत्तर येतं, मऊ मऊ. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघा. ते मूल फक्त कापसाला स्पर्श करत नाहीये, तर मऊ या शब्दाच्या भावनेला अनुभवत आहे. आणि मग लगेच तुम्ही त्याच्या हातात दगड देता आणि विचारता, आणि हा कसा आहे? उत्तर येतं, कडक. एकदम विरुद्ध अनुभव. या पहिल्या स्तरावर आपलं ध्येय हेच आहे की मऊ आणि कडक या 2 टोकांमधला फरक त्यांच्या मनात अगदी स्वच्छ, अगदी पक्का व्हावा. ठीक आहे, एकदा का हा फरक पक्का झाला की आपण दुसऱ्या स्तरावर जातो. हा स्तर आहे 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी. आणि इथे खेळात थोडा ट्विस्ट आहे. आता मुलं फक्त स्पर्श नाही करणार, तर वर्गीकरण करणार आहेत. म्हणजे आता त्यांच्या बुद्धीलाही चालना मिळणार आहे. कसं खेळायचं? तर बघा, सगळ्या वस्तू एका मोठ्या टोपलीत एकत्र करायच्या आणि मग 2 रिकाम्या टोपल्या घ्यायच्या. एकावर मऊ असं लिहायचं आणि दुसऱ्यावर कडक. आता मुलाला सांगायचं, एक एक वस्तू उचल, हाताने स्पर्श करून बघ आणि ठरव की ही मऊ आहे की कडक. आणि मग ती वस्तू योग्य टोपलेत टाक. किती सोपं आहे. पण यातून मूल विचार करायला लागतं, निर्णय घ्यायला शिकतं. आणि आता येतो या खेळाचा सगळ्यात आव्हानात्मक आणि सगळ्यात मजेशीर स्तर, तिसरा स्तर, जो 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी आहे. याचं नाव आहे डोळे बांधून खेळ. नावावरूनच कळलं असेल, आता डोळ्यांचा काहीच उपयोग नाही. सगळा खेळ फक्त आणि फक्त स्पर्शावर अवलंबून आहे. या खेळात आपण मुलाच्या डोळ्यांवर पट्टी बांधणार आणि मग एक एक वस्तू त्यांच्या हातात देऊन विचारणार, सांग बघू, ही वस्तू कडक आहे की मऊ? जेव्हा डोळे बंद असतात ना, तेव्हा आपली सगळी इंद्रिय, विशेषतः आपले हात, जास्त जागृत होतात. मुलाचं पूर्ण लक्ष त्याच्या बोटांवर केंद्रित होतं. त्यांची स्पर्शाची शक्ती कितीतरी पटीने वाढते. तर हे होते खेळाचे 3 स्तर. खेळ किती साधा आहे नाही का? पण या साध्या खेळातून मुलांना जे काही शिकायला मिळतं ना, ते खरंच खूप मोठं आहे. चला तर मग
या खेळामागची शिकवण काय आहे, याचे विकासात्मक फायदे काय आहेत ते थोडं समजून घेऊया. तर बघा, सगळ्यात पहिला फायदा म्हणजे मुलांची स्पर्श ज्ञान क्षमता वाढते. ते वेगवेगळ्या वस्तूंमधला फरक ओळखायला शिकतात. दुसरा म्हणजे वर्गीकरण कौशल्य, म्हणजे गुणधर्मांवरून वस्तूंची गटवारी कशी करायची हे त्यांना कळतं. तिसरं, त्यांची शब्दसंपत्ती वाढते. मऊ, कडक, टणक असे नवीन शब्द ते नुसते ऐकत नाहीत तर अनुभवतात. आणि चौथं, तार्किक विचार, वस्तू आणि तिचा उपयोग यातला संबंध ते जोडायला शिकतात. हा शेवटचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. मुलं हळूहळू वस्तूंचे गुणधर्म आणि त्यांचं काम यातला संबंध जोडायला शिकतात. उदाहरणार्थ, त्यांना कळायला लागतं की उशी मऊ असते कारण तिच्यावर आपल्याला आरामात झोपायचं असतं आणि खुर्ची कडक असते कारण तिच्यावर आपल्याला ताठ बसायचं असतं. म्हणजे प्रत्येक वस्तूच्या रचनेमागे काहीतरी उद्देश असतो हे त्यांच्या लक्षात यायला लागतं. तर हा होता कडक आणि मऊ मधला फरक शिकवणारा एक साधा सोपा खेळ. पण जाता जाता एक प्रश्न विचार करा, याच साध्या स्पर्शाच्या खेळातून आपण आणखी कोणत्या मोठ्या कल्पना मुलांना शिकवू शकतो? जसं की गरम आणि थंड, किंवा जड आणि हलकं, ओलं आणि सुकं? शक्यतांना अंत नाही, नाही का? विचार नक्की करा.